तर आता आपल्याला प्रॅक्टिकल घ्यायचे प्रॅक्टिस ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट कनेक्शन. म्हणजे काय, वेगवेगळ्या पद्धतीचं कनेक्शन करण्याची प्रॅक्टिस करायची आपल्याला. म्हणजे कशा पद्धतीने आपण लॅब लावणार. तर या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला प्रथम मटेरियल लागणार आहे. एक म्हणजे एसपी शीट लागणार आहे 6 एम्पियर 230 वोल्ट ॲज रिक्वायर्ड. दोन तीन जसे आपण सर्किट बनवलं त्या पद्धतीने स्विच लागणार आहे. लॅम्प लागणार आहे 100 वॅट किंवा 200 वॅटने. टूपिन लागणार आहे. PVC वायर लागणार आहे रिक्वायर्ड. त्याचबरोबर ह्या प्रात्यक्षिकासाठी आपल्याला काही टूल्स आवश्यकता आहे. ते म्हणजे काय, कॉम्बिनेशन प्लायर, साईड कटिंग प्लायर आणि कनेक्टर. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन कसे करता येईल ते आपण सर्किट डायग्रामच्या द्वारे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया आपण की एक दिवा एका ठिकाणावर कसा नियंत्रित करता येईल. तर त्यासाठी काय काय लागणार आहे, एक लॅम्प लागणार आहे, एक स्विच लागणार आहे. तर कनेक्शन पाहूया त्याचं कशा पद्धतीने केलं जातं. तर प्रथमतः हे स्विच आहे, त्याला एल वायरनी स्विचच्या खालच्या टर्मिनलला लाईव्ह वायर तिला म्हणतात. त्याचबरोबर दुसऱ्या टर्मिनलपासून ऑफ वायर लॅम्पला जाते आणि दुसऱ्या टोकावर लॅम्पच्या दुसऱ्या टोकावर न्यूट्रल आहे. अशा प्रकारचे सर्किट हे तयार होत असतं. स्विच ऑन केल्यास लॅम्प पेटला जातो, स्विच ऑफ केल्यास लॅम्प विझला जातो. अशाच पद्धतीने आपल्याला अनेक प्रकारचे सर्किट कनेक्शन करता येतात. म्हणजे आपण लूपिंग सिस्टीम पद्धत आपण बघितलेलीच आहे. त्या पद्धतीने आपण बघूया दुसरा दोन लॅम्प दोन ठिकाणं कसे नियंत्रित करता येतात त्या पद्धतीने. तर एल वायर प्रथम पहिल्या स्विचच्या एका टोकाला, त्याचबरोबर दुसऱ्या स्विचच्या एका टोकाला. ऑफ वायर प्रत्येक स्विचच्या एका टोकावरून लॅम्पला आणि न्यूट्रल वायर करून सप्लायच्या न्यूट्रलला दिली जाते. हे झालं दोन लॅम्प दोन ठिकाणावर नियंत्रित करणे. आणि दुसरी जी काही कनेक्शन दिसते आपल्या समोर, तर 3 दिवे 3 ठिकाणावर कसे नियंत्रित करता येते. त्यासाठी 3 स्विचची आवश्यकता आहे, 3 लॅम्पची आवश्यकता आहे. आणि ज्या पद्धतीने आपण 2 लॅम्प जसे कंट्रोल केले त्याच पद्धतीने लूपिंग सिस्टीमने न्यूट्रल वायर जोडून प्रत्येक लॅम्पला न्यूट्रल वायर जोडायची आणि प्रत्येक स्विचला फेज वायर जोडून ऑफ वायर देऊन हे सर्किट पूर्ण करता येते. तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा एका ठिकाणी नियंत्रित करायचं आहे. त्यासाठी काय लागणार आहे, आपल्याला एक स्विच लागणार आहे, एक होल्डर लागणार आहे आणि काय लागणार आहे, एक लॅम्प आवश्यकता आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार आपल्याला वायरचे तुकडे लागणार आहे. तर प्रथम आपण काय करणार आहोत, तर पहिल्यांदा फेज वायर आपण कशात देणार आहोत, स्विचला देणार आहोत. स्विचच्या खालच्या टोकाला त्याचे टर्मिनल आपण चेक करून घ्यायचे आहेत तर कुठे दिली गेली पाहिजे. खालच्या टर्मिनलला आपली फेज वायर येणे जात असते. त्याचबरोबर ऑफ वायर वरच्या टोकापासून पुढे जाणार आहे, तर स्विच लॅम्पच्या पहिल्या टोकाला जाणार आहे. प्रकारे हे कनेक्शन झालेलं आहे. आता हे कनेक्शन आपण सिमबोर्डच्या साहाय्याने टेस्टिंग करून पाहणार आहोत. अशा प्रकारे एक दिवा एका ठिकाणी आपण नियंत्रित करू शकतो.